नमस्कार, मी सारिका तुमचे मनपूर्वक स्वागत करते। तर आजची आपली नवीन रेसिपी आहे ती म्हणजे देशी गावरान भेंडी असते त्या बियांची आमटी बघणार आहे। एकदम झणझणीत आंबट गोड तिखट अशी ही आमटी बनते आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर अति उत्तम लागते आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। तर इथे बघू शकता हे भेंडीचे बी मी आधीच काढून घेतलेले आहेत। ही अशा प्रकारची ही भेंडी असते, यातले बी मी काढून घेतलेले आहेत। प्युअर ही देशी भेंडी आहे। ह्याच्या बियांची आमटी खूप छान लागते। तर आता याला लागणारे साहित्य बघणार आहे। आता कधी कधी जून भेंडी झाली की याची आमटी नक्की करावी। तर लागणारे साहित्य सांगते। मी मीडियम आकाराचा एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक, एक मीडियम आकाराचा टोमॅटो, चिंच गुळाचं पाणी घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण थोडासा चेचून घेतलेला आहे। इथे घरगुती लाल तिखट घेतलेला आहे 2 ते 3 चमचे, चवीनुसार मीठ घेतले, थोडीशी हळद घेतली आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे। 1 चमचा गरम मसाला आहे हा आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट लागणार आहे, ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेन। तर आता आपण भेंडीच्या बियांना सर्वप्रथम आधी भाजून घेणार आहे। भाजून याला चेचून घ्यायचं आहे आपल्याला। चांगलं खमंग डाग पडेपर्यंत याला भाजून घ्यायचं। एक 2 ते 3 मिनिटांमध्ये याला चांगली कढई तापली असली की 2 ते 3 मिनिटांमध्ये हे भाजून तयार होतात। भाजून थोडंसं चेचून घेतले की ह्याचा पूर्ण अर्क जो भेंडीच्या बियांचा असतो तो पूर्ण आमटीमध्ये उतरतो आणि आमटी एकदम खायला चविष्ट होते। तर इथे मी आता चेचून घेणार आहे बी। चांगले भाजून झालेले आहेत आपले बी हे। आता भेंडीची सुद्धा तुम्ही आमटी अशा प्रकारे बनवू शकता। तर आता मी सर्वप्रथम हे बी चेचून घेणार आहे। आता यातले बी काढून घेतलेले आहेत। त्यामध्येच मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। जर तुम्हाला जास्त कट पाहिजे असेल तर तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता। मी तर 2 ते 3 चमचे अंदाजे तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये सर्वप्रथम आधी मोहरी टाकलेली आहे, त्यानंतर जिरे टाकलेले आहेत। जिरे छान असे तळल्यानंतर यामध्ये मी लसूण घातलेला आहे। लसूण थोडासा भरपूर घालायचा म्हणजे आमटीला आपल्या चव खूप छान येते। तर लसूण थोडासा गुलाबी कलर व्हायला लागला की यामध्ये आता कांदा टाकायचा आहे आपल्याला। कांदा छान असा गुलाबी कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडासा भाजत आला की यामध्ये आपण आता टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटोने या भेंडीला चव खूप छान येते आणि आमटीला कटसुद्धा खूप छान येतो। आता गावरान देशी भेंडीच्या बियांची चवच वेगळी असते, खूप छान लागते। तुम्हाला या भाजीला काही नाही घातलं तरीसुद्धा ही आमटी एकदम व्यवस्थित होते। तुम्हाला लाल तिखट जर वापरायचं नसेल तर तुम्ही इथं हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता, तोसुद्धा खूप छान लागतो आमटीमध्ये। तर आता टोमॅटो चांगला असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो थोडासा भाजत आला की यामध्ये जे आपण मसाले घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत। आता टोमॅटो भाजतानाच हे मसाले व्यवस्थित आपले भाजले जातील आणि आमटीला एक थोडासा कट यायला सुरुवात होईल। त्यामुळे आपण मसाले हे टोमॅटो सोबतच भाजायचे आहेत, म्हणजे आमटीला आपल्या व्यवस्थित कट येतो। तर इथे बघू शकता छान असं तेल सुटायला लागलेलं आहे पूर्ण मसाल्यांना, टोमॅटोला वगैरे। तर यामध्ये ज्या भेंडीच्या बिया होत्या त्यासुद्धा आत्ताच टाकून आपण मसाल्यामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत। ह्या मिक्सरमध्ये चेचायच्या नाहीत, नाहीतर त्याची चव येत नाही। खलबत्त्यामध्येच थोड्याशा चेचून घ्यायच्या म्हणजे चव खूप छान लागते। तुम्ही दगडी खलबत्ता असेल तर त्यामध्ये सुद्धा चेचून घेऊ शकता। तर छान अशा परतायच्या चांगल्या 1 2 ते 3 मिनिटं या मसाल्यामध्ये बिया। तर यात मी शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकलेला आहे। तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाच्या ऐवजी ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता, त्याने सुद्धा चव खूप छान येते। बिया चांगल्या परतून घेतल्यानंतर यामध्ये मी चिंच गुळाचं जे पाणी होतं ते टाकलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला थोडंसं गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता तुम्हाला आमटी जर भरपूर करायची असेल तर तुम्ही पाण्याचं क्वांटिटी थोडीशी जास्त करू शकता। मी यामध्ये 2 ते 3 वाट्याचंच आमटी करणार आहे, त्यामुळे इथे मी 2 ते 3 वाट्याचेच पाणी घातलेलं आहे। ही म्हणजे शिजून एक 2.5 वाटी ते 2 वाट्या हे आमटी होईल। तर तुम्हाला जर कट आमटीला पाहिजे असेल तर झाकण लावून अजिबात आमटी शिजवू नका, त्याने कट येत नाही। तर मी सुद्धा इथे झाकण लावून शिजवत नाही, कारण की आमटीला बऱ्यापैकी चांगला कट येतो। तर आमटी छान अशी उकळायला लागलेली आहे। ही 10 ते 15 मिनिटांमध्ये आमटी शिजून तयार होईल। तर इथे बघू शकता आमटी शिजून थोडीशी कमी झालेली आहे आणि आमटीला चांगला असा दाटसरपणासुद्धा आलेला आहे। तर देशी गावरान भेंडीच्या बियांची आमटी आपली इथे तयार आहे। तर तुम्ही ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते। नक्की ट्राय करून बघा।
तर आता राहिली ती म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर तुम्ही पाहिजे तेवढी घालू शकता. आमटीला चव खूप छान येते. तर इथं आपली आमटी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही इथे कलर वगैरे बघू शकता. तर आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा. धन्यवाद.